सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. मान मध्यम खांदे पोटाशी समांतर आणि कपाल. 30 ते 35 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपाल भरतीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन आपापल्या क्षमतेने. कृती थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा होतोय. आपला श्वास मोकळा झालेला आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून आवाज येत नाही. आता येतोय का? हो की नाही फक्त अंगठाने सांगा म्हणून. ओके ठीक आहे ठीक. हातांची ज्ञान मुद्रा. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये, डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करतोय नेत्रशुद्धी बहिरत्राटक. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा. असा हा ओम गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, असा हा निर्गुण साकार सगुण साकार ओम आपण आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. गणेश रूपी ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. आपण करतोय अंतरत्राटक. स्थिती, उत्पत्ती, लय. ब्रह्मा विष्णू महेश असा त्रिगुणातीत ओम आपण आपल्या बंद डोळ्यांनी भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. संपूर्ण ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. करूया 4 विविध स्तरांवरील ओमचे उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पटीतला असेल. करीत आहोत वाणी शुद्धी. अकाराचं प्रमाण जास्त, मकाराचं प्रमाण कमी. या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ.
उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार आणि मकार समसम प्रमाणात. याकरिता खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार हा मकाराचं प्रमाण जास्त असलेला खर्च स्वरातला अगदी पुटपुटल्याप्रमाणे. आणि याकरिता खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. कंपनांची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उच्चार हा अतिशय महत्वाचा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा, शरीराला मनाशी जोडणारा असा हा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओंकाराची प्रार्थना एकत्रित हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत टोकाच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. लीन भाव भक्तिभाव मनामध्ये. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत पसरव. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. आज आपण आपला ऍक्च्युली 21 जूनला आपला योगा डे साजरा नाही झाला बिकॉज ऑफ माझे वैयक्तिक कारणामुळे. तर आज आपण त्या प्रोटोकॉलने आसनं करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर सुरुवात आज आपण दंड स्थितीपासून करूया. उभं राहायचं. स्टँडिंग पोझिशन मध्ये विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. आज आपण योगा डेचा प्रोटोकॉल फॉलो करतोय आणि त्याप्रमाणे आजची आपली आसनं आहेत. दोन्ही पाय जोडलेले, हात कमरेवरती, नजर समोर, पाठीचा कणा आपला समस्थितीमध्ये. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे बघायचंय, मध्यभागी, मग डावीकडे, मध्यभागी. आता हे थोडं आपण श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. अगदी सावकाश. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. पुन्हा सावकाश. श्वास घेत घेत मध्य. आता हीच कृती आपल्याला अप अँड डाऊन करायचं, म्हणजे एकदा वर बघायचंय आणि एकदा खाली. आता पुन्हा एकदा श्वास घेत वर. चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत खाली. हनुवटी गळा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली.
हनुवटी गळ्यात, सावकाश मध्यभागी. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज आपल्याला हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करायची, दोन्ही हात खाली येतील आणि थोडा वेळ विश्रांती. जाणीव आपली आपल्या मानेच्या स्नायूंच्या इथे घेऊन जायची आहे. तिथे आलेला ताण दाब याचा अनुभव घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात समोर घ्यायचे. आपल्या हाताच्या घट्ट मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोटं. आपण ह्या सगळ्या कृती ज्या आहेत त्या ऑलरेडी शिकलेल्या आहोत आणि हेच आपल्या योग साधनेच्या सुद्धा प्रोटोकॉल मध्ये आलेलं होतं. म्हणजे तो एक स्टँडर्ड प्रोटोकॉल असतो. आणि आता सुरुवात करूया मनगटाचं रोटेशन करायला क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. हाताच्या मुठी सोडून जायच्या. दोन्ही हात आता आपले सिलिंगला समांतर असतील. हाताचे तळवे, दोन्ही बोट आपल्या खांद्यांवर ठेवायचे आणि शोल्डर रोटेशन. दोन्ही कोपरे जॉईंट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 सावकाश श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 कृती थांबवायची. दोन्ही हात खाली पुन्हा एकदा आणि विश्रांती. एक सहज श्वास भरून घ्यायचा, तो संपूर्ण श्वास सोडायचा. करणार आहोत आता कटी चक्रासन. कटी चक्रासन करायचंय. दोन्ही पाय जुळलेले आहेत. आता ज्यांना असं वाटतं आपला तोल जातोय त्यांनी थोडंसं पायांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाही. दोन्ही हात समोर असतील. हाताची बोटं किंवा हाताचे तळवे एकमेकांना समांतर. ठीक आहे. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6. सावकाश मध्यभागी, दोन्ही हात खाली थोडा वेळ आणि पुन्हा एकदा विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा. जेव्हा आपण विश्रांती घेतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की ब्रीदिंग अवेअरनेस ठेवायचं. एक संपूर्ण श्वास भरून घ्यायचा आणि तो श्वास सोडून द्यायचा. आणि आता करणार आहोत ताडासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. दोन्ही हातांची बोटं एकमेकांना समोर असतील, समांतर असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये घे. आणि आता आपल्या टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आहेत. नजर समोर. बॅलन्स आपल्याला आपला सांभाळायचा आहे. त्याचबरोबर आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सुद्धा आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. बरोबर. नजर समोर. छान. आणि आता इथे थांबा. 1 2 3 4 5. सावकाश टाचा खाली येऊ दे. टाचा खाली जमिनीवर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गोठवून घ्या. तळवे सिलिंगकडे, हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही पायांमध्ये अंतर. तिर्यक ताडासन. बरोबर. संपूर्ण हात आपले वरती उभ्या कक्षेमध्ये वर्टिकली खेचलेले आहेत. आणि आता सुरुवात करूया. पायांमध्ये अंतर घ्यायचं नम्रतेने थोडस. बरोबर आता दिसतंय. आणि आता सावकाश एकदा आपल्याला उजवीकडे झुकायचंय. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 1 उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 2 उजवीकडे,
डावीकडे, 3 उजवीकडे, डावीकडे, 4 उजवीकडे बरोबर, डावीकडे, 5 मध्यभागी यायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हातांची बोट एकमेकांमधून सोडून द्या, दोन्ही हात पुन्हा एकदा त्या स्थितीला येतील, पूर्वस्थितीला. एक श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडत दोन्ही हात बाजूने आपल्या खाली येतील, शरीराच्या जवळ, श्वास सोडत सोडत हात खाली, पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत आता नी बेंडिंगचं उत्कटासन. त्यासाठी तुम्ही एकतर पाय जुळलेले ठेवू शकता किंवा दोन्ही पायांमध्ये अंतरही घेऊ शकता. आपल्याला आपला तोल सांभाळायचा आहे, त्यामुळे कम्फर्टेबल स्थिती तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जी कम्फर्टेबल असेल. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात आता समोर, हाताचे तळवे जमिनीला समान, बरोबर. आणि आता आपल्याला गुडघ्यातनं फोल्ड व्हायचं, म्हणजे या प्रकारे गुडघ्यातून फोल्ड व्हायचंय, बरोबर. खाली बसायचं, गुडघ्यातून खाली बसायचं. आता ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळा. दोन्ही हात समोर, हाताची बोटं जी आहेत किंवा हाताचे तळवे जमिनीला समांतर, आपल्या मांडीचा भाग सुद्धा जमिनीला समांतर येईल, गुडघ्यावरती ट्रेमेंडस प्रेशर असतो, नजर समोर, बरोबर, छान. सावकाश वर, श्वास घेत घेत वर. आणि आता हीच कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत, ठीक आहे. श्वास घेत खाली बसायचे, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, बरोबर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, अजून एक राऊंड. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, दोन्ही हात खाली घ्यायचे, पुन्हा एकदा विश्रांती. जाणीव आपल्या गुडघ्याच्या जॉईंट्स कडे घेऊन जा, आपले नी जॉईंट्स आहेत तिथे आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. आणि करूया आता नी रोटेशन. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात आता आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे, आणि रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5, अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4, बरोबर, 5. मध्यभागी थांबायचंय, कमरेतनं सरळ, पुन्हा विश्रांती. करणार आहोत परिवर्तित त्रिकोणासन. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर, बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ, हाताची पाचही बोटं जुळलेली, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपल्या कमरेतनं पुढे झुकायचंय, अपर बॉडी जमिनीला समान. आणि आता उजवा हात आपल्याला जमिनीच्या दिशेने घेऊन जायचंय, आणि तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे उजवा हात, उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल पोटरी गुडघा पकडायचा आहे, डावा हात डोक्याच्या दिशेने वर, डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली, नजर डाव्या हाताच्या पंजात, बरोबर, छान. नजर वरती. आणि आता इथे थांबूया. 1 2 3 4 5. आता तुम्हाला याचे सगळे शारीरिक फायदे माहिती झालेले आहेत, म्हणून मी फक्त काउंटिंग करते. पुन्हा एकदा उलट चाल. श्वास घेत घेत उजवा हात खांद्यातून सरळ करूया, आहे तो श्वास सोडूया, पुन्हा एकदा श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं, आणि आता डावा हात जो आहे हा जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल, उजवा पाऊल अँकल पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न,
उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असेल, हाताची पाचही बोटं जोडलेली, नजर आपली हाताच्या पंजात. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश डावा हात खांद्यातून सरळ, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. बरोबर. श्वास सोडत दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी, विश्रांती. एक आहे तो श्वास सोडूया, एक सहज श्वास भरून घेऊया, संपूर्ण श्वास सोडूया. करणार आहोत वृक्षासन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता इथे तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. उजवा जो पाय आहे हा आपल्याला फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. बरोबर. भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. इथे आपल्याला सुरुवातीला आपला तोल सांभाळायचा आहे एका पायावरती. बरोबर. आणि मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. दोन्ही हात खांद्यातून सरळ. ओके. हा करा. छान. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि मग डोक्याच्या दिशेने वर. छान. नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. नजर समोर, एक मनाने समोर एखादा बिंदू तुम्ही काढून घ्यायचा आणि तिथे आपलं नजर आपली स्थिर करायची. आपली नजर स्थिर असेल तर आपल्याला बॅलन्स खूप चांगला सांभाळता येतो. छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. पुन्हा एकदा उभ्या कक्षेतला खेच, त्याचा अनुभव. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून द्यायचा आहे आणि संथ गतीने श्वास सोडायचा. बरोबर. उलट चाल करताना आता हेच जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येऊ. बरोबर. उजवा पाय सरळ करूया आणि थोडा वेळ विश्रांती. डाव्या पायावरती आलेला भार. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डावा पाय आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. बरोबर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, हाताचे तळवे जमिनीला समांतर आहेत. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत आणि मग दोन्ही हात जोडून घ्या. म्हणजे बरोबर अपेक्षित असा जो खेच आहे हा व्यवस्थित आपल्याला मिळतो. पुन्हा एकदा इथे आपल्याला एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करायचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडू. छान. उलट चाल करताना आपण पुन्हा एकदा श्वासाकडे लक्ष देऊया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ करूया. विश्रांती. करणार आहोत अर्धकटी चक्रासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला घेऊन जायचा आहे, डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. बरोबर. पॉइंटेड अवेअरनेस. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात. डावा हात शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचा आहे. बरोबर. छान. आणि आता बघा, पूर्णपणे उजवी बाजू आपली ताणली गेलेली आहे. डावा हात एकदम रिलॅक्स सोडा. रिलॅक्स. वारा जरी आला तरी तो हल्ला पाहिजे इतका आपल्याला रिलॅक्स ठेवायचा आहे. उजवी बाजू तिथे आलेला स्ट्रेच, डाव्या बाजूला हलकासा प्रेशर. 1 2 3 4 5. उलट चाल. पुन्हा एकदा श्वास घेत घेत दोन्ही हात खांद्यातून सरळ. आहे तो श्वास सोडूया.
उजव्या हाताचा तळवा जमिनीला समान, हात तसेच खांद्यातून सरळ ठेवायचे आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर असेल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, पुन्हा एकदा पॉइंटेड अवेअरनेस आपल्या हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत डाव्या बाजूला आलेला, बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि मग तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचा आहे. पुन्हा एकदा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर आणि पूर्णपणे डावी बाजू आता ताणली गेली आहे. उजवी बाजू एकदम रिलॅक्स आहे याचा अनुभव. 1 2 3 4 5, बरोबर. उलटचा. आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ, डाव्या हाताचा तळवा जमिनीकडे, सावकाश दोन्ही हात खाली, विश्रांती. आणि आता सूर्यनमस्कार. तुम्हाला मंजुश्रीताई अष्टांगासनला प्रॉब्लेम येतोय का, की भुजंगासनला ना, मला असं वाटतंय की ती 5वी स्टेप चतुरंग दंडासनाची ना. हा, ठीक आहे. तर तुम्ही आधी एकदा बघून घ्या कशी आहे पोझिशन आणि मग पुन्हा एकदा करा, ठीक आहे. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे अलगद मिटलेले. मनोमन सूर्य देवतेला वंदन आणि गायत्री मंत्राचं पठण करते. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कार आसन. 2 हस्तमुद्रासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्तपादासन, दोन्ही हात खाली आपल्या पावलांच्या जवळ. 4 उजवा पाय मागे न्यायचा, अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन, डावा पाय मागे आणि आपला संपूर्ण बॅलन्स जो आहे हा आपले हात आणि आपले पाय याच्यावरती असतो. चतुरंग दंडासन म्हणजे थोडीशी स्लाइडिंग पोझिशन होते इथे आपल्या पाठीची, नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये असते. या प्रकारे हे झालं 5 चतुरंग दंडासन. म्हणजे जिमला जातात ते ही कृती करतात. आणि त्याच्यानंतर 6 अष्टांगासन, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवायचे, आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन, नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. आता इथे आपल्याला टाचा जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. बघा हे जे 8 पर्वतासन आहे, इथे आपली नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असते आणि जेव्हा आपण 5वी स्थिती चतुरंग दंडासन करतो तेव्हा टाचा अशा वर उचलायच्या असतात आणि नजर दोन्ही हातांच्या मध्ये असते. ठीक आहे, हा फरक कळला. पर्वतासनला टाचा आपल्या जमिनीकडे असतात, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असते आणि जेव्हा आपण चतुरंग दंडासन करतो तेव्हा टाचा वर उचलायच्या असतात, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. ठीक आहे, बाकीच्यांना पण हे कळलं असेल मला असं वाटतंय. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. अजून एक सूर्यनमस्कार करूया. आता तुम्ही करू शकता, एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे, टाचा जमिनीपासून वर उचला, नजर दोन्ही पायांच्या दोन्ही हातांच्या मध्ये, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आणि थोडासा सीटचा भाग जो आपण असा वर घेतो ना तसा न करता गुडघ्यातनं पाय सरळ करा, गुडघ्यातनं पाय सरळ असू. आपण बघा पर्वतासनला आपली सीट अशी वर जाते बरोबर,
तर इथे आपल्याला अशी ती खाली घ्यायची आहे, गुडघ्यातनं पाय सरळ स्लॅटिंग असेल थोडीशी पोझिशन. हे झालं 5 चतुरंग दंडासन, बरोबर आहे. आणि 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन, नगर सिलिंगडे, 8 पर्वतासन. आता टाचा इथे जमिनीवर टेकवा, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. हा बरोबर, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 हस्त पादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल तर आपण इथे वेळेच्या अभावी 1 ते 2 सूर्यनमस्कार घेतो. आणि आता सावकाश एका पेशीवर खाली बसायचं आणि मग पाठीवर करून विश्रांती घ्यायची. आज आपण पूर्ण आसन योग प्रोटोकॉल फॉलो करतोय, त्यामुळे काही आसन आपली रिपीट सुद्धा असली जी काल झालेली आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती करणार आहोत. उत्थित द्विपादासन. आधी विश्रांती घेऊया. आहे तो श्वास सोडून द्यायचा, एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि तो तोंडावाटे सोडून, तोंड उघडायचंय, तोंडावाटे सोडून घ्या. जेव्हा आपण सूर्यनमस्कार घालतो तेव्हा श्वासाची गती थोडीशी वाढते, म्हणून पाठीवर पडून विश्रांती घेऊन मुखधोती करायची. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. आता स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलंय. आणि आता करणार आहोत उत्थित द्विपादासन. दोन्ही पाय जोडलेले. आता दोन्ही पाय एकत्रित आपल्याला 10 अंशावर उचलायचे आहेत आणि थांबायचे. 1 2 3 4 5 20 आणि होल्ड. 1 2 3 3 4 5 50. 1 2 3 4 5 60. 1 2 3 4 5 70. 1 2 3 4 5 80. 1 2 3 4 5 90. आणि होल्ड. आता इथे तुम्ही पायाला आधार देऊ शकता आपल्या हातांचा, जर थरथर वाटत असेल तर. 1 2 3 4 5 बरोबर. आणि आता थोडा वेळ पाय फोल्ड करूया. दोन्ही पाय फोल्ड करा. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. पुन्हा एक श्वास भरून घ्या, तोही श्वास सोडून द्या. आता दोन्ही हातांचा विळखा आपल्या दोन्ही पायांना घालायचा आहे. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या आणि रिलॅक्स. डोळे बंद. पोटावरती आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. जेव्हा आपण उत्थित द्विपादासन दोन्ही पाय एकत्रित वर घेत असतो तेव्हा आपल्या कोअर मसल्सला ओटीपोटावरती प्रचंड प्रेशर असतो. वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. आणि करणार आहोत पवन मुक्तासन. आता जो विळखा आपण पायाला समोरून घातलाय ना, तो आता आपल्याला थोडासा वेगळा घालायचा. हाताचा जो आपण गुंफण केली ती सोडून द्या. थोडेसे दोन्ही पायाशी वर उचला, थोडेसे वर उचला. आणि आता ही हाताची पकड आपल्या मांडीला घाला खालून, बरोबर. आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि पाय पुन्हा खाली येऊ दे. आपल्या हाताच्या पकडीवर पुन्हा पाय येऊ दे. येस, परफेक्ट, बरोबर. डोकं मात्र उचलायचं नाहीये, डोकं खालीच असेल. आणि आता बघा, डोळे बंद करा. बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा आपल्या पोटावरती आलेला प्रेशर, त्याचा अनुभव घेऊया. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स, सैल सर सोडा. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स.
चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले आहेत. माझी पचन संस्था, माझं संपूर्ण शरीर हे आता निरोगी आहे, उत्तम ते कार्य करत आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. आणि आता सावकाश डोकं वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा नाक किंवा आपलं कपाळ दोन्हीही गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. बरोबर, छान. जे आपण रेग्युलर पवन मुक्तासन करतो त्याच्यामध्ये थोडीशी डिफिकल्टी येते, हे एक व्हेरिएशन आहे. 1 2 3 4 5 उलटचा सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या. 90 डिग्री वर, बरोबर. आणि सावकाश नियंत्रित दोन्ही पाय खाली, अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर, गुडघ्याच्या स्नायूंवरती आलेला ताण, या सगळ्याचा अनुभव घेऊया आणि तो भाग आपण मनाने रिलॅक्स करूया. करूया सेतुबंधासन. त्यासाठी स्थिती पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय दुमड्या फोल्ड करायचे, पावलं जमिनीवर. पावलांमध्ये आणि आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर असेल, थोडस अंतर. आपल्या टाचा सुद्धा सीट पासून थोड्याशा लांब असतात. आता आज आपल्याला दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ ठेवायचे आहेत आणि आपल्या हाताचे तळवे जमिनीवर पालथे आहेत. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले. नैसर्गिक श्वास प्रश्वास आपला चालू आहे, तो संथ आहे की वाढलेला आहे हे आपलं आपण तपासूया. आता करणार आहोत आपण सेतुबंधासन, ब्रिज पोस्चर. आपण आधी पण केलेलं आहे, फक्त आपण आधी हात वर घेत होतो. आज आपल्याला हात आपल्या शरीराच्या जवळच ठेवायचे आहेत. आणि आता सुरुवात करूया. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळा. आपल्या सीटचा भाग आधी वर उचला, मग कमरेचा भाग, त्याच्यानंतर आपला संपूर्ण पाठीचा कणा. असं करत करत वर या. दोन्ही हात जे आहेत ते खाली जमिनीवर पॅसिव्ह असतील आणि हनुवटी गळ्याला लॉक. बरोबर, दोन्ही हातांचा आधार जमिनीवर पॅसिव्ह होऊन जाईल. आणि आता आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. बरोबर, छान. आता ज्यांना हात खाली ठेवून जर अनकम्फर्टेबल वाटत असेल त्यांनी हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायला हरकत नाही. जाणीव श्वासाकडे आहेच. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे, मग आपल्या कमरेचा भाग जमिनीवर आणि त्यानंतर आपल्या सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय सरळ करायचे आहे आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. करणार आहोत शलभासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हनुवटी आता आपल्याला जमिनीवर ठेवायची आहे. जिथे आपलं कपाळ होतं तिथे हनुवटी, चिन लॉक टू द फ्लोर. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. आणि आता यथाशक्ती
दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचे. खांदे रिलॅक्स, हनुवटी जमिनीवरती, कुठेही वर उचलायची नाहीये. फक्त आपण मागून आपले पाय वर उचललेले आहेत. कंबर दुखीसाठी अतिशय उपयुक्त, सायटिका प्रतिबंधात्मक, व्हेरिकोज वेन प्रतिबंधात्मक. शलभासन. बरोबर, छान. आणि आता इथे थांबूया. 1 2 3 4 5. उलट चाल, नियंत्रित, दोन्ही पाय जमिनीवर, हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या. एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत भुजंगासन, पूर्ण भुजंगासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले आहेत, कपाळ जमिनीवर आहे, हातात पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात फोल्ड करायचे, हाताचे तळवे आपल्या छातीच्या जवळ असतील. आपले कोपरे जी आहेत ही सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचा आहे. हातांचा आधार जो जमिनीवर आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. जमिनीपासून वर उचला बरं. बरं, आपले हाताचे तळवे आहेत ना हे छातीच्या जवळ ठेवा. आपण जे नेहमी जे करतो ना भुजंगासन तसं नाहीये हे थोडंसं वेगळं. बरं, आता सगळ्यांनी पुन्हा एकदा कपाळ जमिनीवर ठेवा, कपाळ जमिनीवर टेकवा. आणि आपले हाताचे तळवे किंवा हाताचा पंजा जो आहे हा छातीच्या रेषेमध्ये येईल, त्यामुळे आपले हात फोल्ड होतील. ठीक आहे, हाताची कोपरा आता सिलिंगच्या दिशेला गेली. बरोबर, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला आणि जो हातांचा आधार आहे ना जमिनीवर तो सुद्धा असा वरती घ्या, काढून घ्या. येस, बरोबर. हा, आणि आता नजर सिलिंग वरती. तुम्ही जर कधी भुजंग म्हणजेच सापाला बघितलं असेल तर त्याचा बघा असाच आकृतीबंध असतो, त्याचा जो फणा आहे तो असा वरती असतो, म्हणून हे भुजंग असत. छान. आणि ते थांबा. 1 2 3 4 5. उलट चाल, हाताचे तळवे जमिनीवर येऊ दे, मग आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे, दोन्ही हात खाली, पायांमध्ये अंतर, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशी राहून पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि मग बैठक स्थितीमध्ये येऊया. सावकाश बैठक स्थिती. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आता त्यांनी आपल्याला भद्रासन आणि बटरफ्लाय करायला सांगितलंय, जे आपण आधी पण करत होतो. म्हणजे दोन्ही पाय जोडून घ्या आणि आपण बटरफ्लाय कशी करायचो, पावलं आपण जोडून घ्यायचो आणि आपल्या हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली. हे झालं आपलं भद्रासन. पाठीचा कणा सरळ. बरोबर. आता दोन्ही आपले जे गुडघे आहेत हे जास्त जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. सर तुमचं छान झालंय, तुमचे पाय बरोबर पोचतात जमिनीकडे. बरोबर. आणि आता डोळे बंद करा. या भद्रासनाचा आपण जरा एक्सपिरियन्स घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे आहे, तो श्वास सोडायचा आहे. एक सहज श्वास भरून घ्यायचा, तोही श्वास सोडायचा आहे. आणि बटरफ्लाय. आपल्याला गुडघे जास्तीत जास्त वर खाली करायचे आहेत. बरोबर. जमिनीला आपटण्याचा प्रयत्न, पाठीमध्ये कमीत कमी हालचाल. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करूया. विश्रांती.
करूया वक्रासन. त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. वक्रासन. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ किंवा गुडघ्याच्या जवळ असेल. बरोबर. उजवा हात मागे आपल्या सीटच्या जवळ घ्यायचा आहे, उजवा हात मागे. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा, शक्य असेल तर. हा बरोबर. थोडासा उजवा पाय ना तो डाव्या दिशेला झुकला जाईल थोडासा आपल्या हाताच्या प्रेशरने. हा बरोबर आहे तुमचं मंजुश्री ताई, बरोबर आहे. आणि त्यानंतर उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजव्या दिशेला मागे वळायचंय, मागची भिंत बघूया आणि थांबूया. 1 2 3 4 5. उलटचा. सावकाश मान सरळ, हाताचा पकड जी आहे ती सोडून द्या, उजवा पाय सरळ करा. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ असेल. डावा हात मागे सीट पासून सीटच्या जवळ 2 ते 3 इंच लांब. आणि आता शक्य असेल तर उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा. जर आपला हात घोट्यापर्यंत जात नसेल ना तर तो असा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा, या प्रकारे. हा बरोबर, सैलसर सोडा जमिनीच्या दिशेने. हा आणि आता डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि विरुद्ध बाजूने आलेला पीळ, ताण, दाब त्याकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल. सावकाश मान मध्यभागी, हाताची स्थिती सोडून द्या. डावा पाय सरळ करा आणि विश्राम. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन करून घेऊया. विश्रांती घेतल्यानंतरच पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करायचंय. कमरेतून सरळ. आणि आज आपण मंडुकासन जे आहे त्यासारखी स्थिती घेणार आहोत. पद्मासन अर्ध पद्मासन घालायचंय आणि मग उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. बरोबर. आणि मग तो मागे आपल्या डाव्या खांद्यावर ठेवायचा. परफेक्ट. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि तो मागे मागून उजव्या खांद्यावर. छान. आणि आता इथे डोळे बंद. ही जी कृती आहे ही आपल्या श्वासाशी आधारित, म्हणजे आपले लंग्स कॅपॅसिटी वाढण्यासाठीची ही कृती आहे. डोळे बंद, श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे, तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. डोळे उघडायचे आणि आधी डावा हात आपल्या गुडघ्यावर येईल, मग उजवा हात. डोळे अलगद मिटून घ्यायचे. पुन्हा लक्ष श्वासाकडे. श्वासाची गती वाढलीये की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तनं आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहेलेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वसन मार्ग मोकळा. बऱ्याच जणांचा असा समज असतो की कपालभाती फार जलद गतीने करायची असते, पण असं काहीही नाहीये. कपालभातीची जी कृती आहे तुम्ही तुमच्या क्षमतेने सुद्धा करू शकता. म्हणजे फक्त जे करतो आपण ते परफेक्टली असायला पाहिजे.
आपण जलद करतो आणि ते चुकीचं झालं तर मग त्याला काहीही अर्थ नसतो. म्हणून कपालभाती करताना थोडंसं लक्षात ठेवायचं, श्वास घेताना आपलं पोट जसं बाहेर येतं, तो श्वास फोर्सफुली सोडताना ते पोट आतल्या दिशेला गेलं पाहिजे, या प्रकारे. मग तुम्ही ते अगदी सावकाश ते स्ट्रोक दिले तरीही चालते. याच्या पुढे हे थोडंसं लक्षात ठेवायचं. जेव्हा आपण युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघत असतो त्यावेळेला त्यांची जी कृती असते ती थोडीशी जलद असते, त्यांची प्रॅक्टिस पण तेवढी असते. पण जेव्हा आपण इनिशियल स्टेजला असतो तेव्हा आपण ही सावकाश कृती केली तरीही चालते. ठीक आहे. आणि आता आपण करूया प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे अलगद मिटून. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैती. आपल्या प्राणशक्तीला आपण वंदन करतोय आणि तिला आपण सांगतोय की आम्हाला चांगली बुद्धी दे, आम्हाला चांगलं आरोग्य दे. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यात. अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नाही. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. एक आवर्तन झालं. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. शेवटचा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथरेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आपलं मन ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घेऊया. प्राणस्पंदनांची अनुभूती. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या हलक्याशा दाबाने तिथे जी स्पंदन निर्माण होत आहेत, जी जाणवत आहेत, आपण त्यांना प्राणस्पंदन म्हणतो. आणि ह्या प्राणस्पंदनांसोबतच आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात लावायचे आहेत आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीची स्पंदन आपल्याला आपल्या
नाकाच्या इथे, भ्रूमध्यामध्ये आणि आपल्या मस्तिष्काच्या इथे जाणवत असतील. त्या स्पंदनांचा मागोवा घेत घेतच आपण आहे ती बैठक सोडून देऊया. डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. शवासनासाठी स्थिती, क्विक रिलॅक्सेशन. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. आपल्याला सगळ्यांना शवासनाची आदर्श स्थिती आता माहिती आहे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेत. संपूर्ण शरीर रिलॅक्स आहे. चष्मा असेल तर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचे. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रांतिहरं चित्त विश्रांतिकारकं. हे एकमेव असं आसन आहे की ज्याच्यामध्ये शरीरासोबत मनाचाही विचार केला जातो. शरीरातला प्रत्येक अवयव आपण आता जाणीवपूर्वक शिथिल करत जाऊया. त्याआधी नाकाने श्वास भरून घेऊया आणि तोंडावाटे हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. रिलॅक्स होऊया. पाच मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतं. सुरुवात आपण दोन्हीही पायांपासून करूया. मी माझ्या दोन्हीही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा पाय, डावा पाय हा शिथिल होत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग शिथिल होत चाललेला आहे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स होत चाललेले आहेत. माझ्या पाठकणांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर विश्रांती घेत आहे, तीही शिथिल होत चाललेली आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, तिथे असलेली उदर पोकळी शिथिल होत चाललेली आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी ओठ, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, माझं नाक, नाकाच्या नाकपुड्या, नाकाचा शेंडा शिथिल होत आहे. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत चाललेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर मी देहधारणेने रिलॅक्स केलेलं आहे. आणि ते आता हवेत कापसासारखं हलक हलक तरंगत आहे. या सगळ्याची मला जाणीव आहे. प्राणधारणा, जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्हीही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्हीही नाकपुड्यांना होत आहे. मी श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध होत चाललेली आहे. विचारांची गती कमी होत चालली आहे. मी प्रत्येक श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. ऊर्जा माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक, मानसिक अशुद्धी, माझी सगळी दुःखे मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी एनर्जाइज होत आहे. श्वास सोडत मी स्ट्रेस आउट होत आहे. मी जी काही साधना करत आहे त्या साधनेचं फळ, समाधान मला या क्षणी मिळत आहे.
शारीरिक, मानसिक आणि भावनिक अशा तिन्ही पातळ्यांवरती मला सुख समाधान मिळत आहे. माझं शारीरिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. मी आनंदी आहे आणि त्यामुळेच माझ्या आजूबाजूचं वातावरणही आनंदी आहे. आणि मी प्रत्येकाला आनंदच देणार आहे. ही भावना माझ्या मनामध्ये आहे. शरीर, मन शांत झालेलं आहे. आणि अशा या स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. मला भगवंताने हे सुंदर शरीर दिलेलं आहे आणि ह्या शरीराची मला योग्य प्रकारे निगा राखायची आहे, काळजी घ्यायची आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझं शारीरिक आरोग्य हे अतिशय सुदृढ असणार आहे, निरोगी असणार आहे. या भगवंताने या शरीरासोबत मला मनही दिलेलं आहे तितकंच सुंदर. आणि माझं हे मन सुद्धा अतिशय सुंदर आहे, संयमित आहे, खंबीर आहे. समत्वम योग उच्चते या श्लोकाप्रमाणे माझं मन निर्भय आहे. ते कुठल्याही क्षणी डगमगणार नाही, स्थिर राहणार आहे. आणि ह्या मनासाठी सुद्धा मी उचित अशी योग साधना नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्या दिवसातला 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आणि या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये एक हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घेऊया. दोन्ही पाय जळून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. एक हलकासा खेच देऊया. प्रचंड आत्मविश्वास, ऊर्जा आपल्याला या क्षणी मिळत आहे आणि आपण आजच्या दिवसाला सुरुवात करत आहोत. सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर. दोन्ही पाय फोल्ड करा आणि या स्थितीचाही आनंद घ्या. उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपला तोल सांभाळत अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. दोन्ही हात जोडायचे आहेत आणि शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण ओमच्या चरणी सोडून देत आहोत आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुद्रण आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला हा या महिन्याचा शेवटचा वर्ग आहे. आपला नेक्स्ट जो बॅच आहे ही 4 तारखेपासून सुरू होणार आहे. मधले काही दिवस जरा मला काही अडचणी आहेत त्यामुळे त्या पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे 4 तारखेपासून नेक्स्ट बॅच आहे. 6:30 तक आपला वर्ग असणार आहे. तुमचे सर्टिफिकेट्स आणि ज्या काही लिंक्स आहेत पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंतच्या ह्या सर तुम्हाला ग्रुपवरती पाठवतीलच. आणि काही मला अजून 1-2 काही मेसेज आहेत ते माझे पाठवायचे राहिले होते ते मी आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाठवते. आणि त्याचबरोबर डायबिटीसचे सुद्धा मला असं वाटतं मी अजून पाठवले नाहीये सूर्यनमस्कारांच्या स्टेप्स, तर त्या सुद्धा मी आज ग्रुपवरती शेअर करते.
आणि तुम्हाला जर काही सूचना द्यायच्या असतील किंवा अजून जर काही इम्प्रुव्हमेंट तुम्हाला हवं असेल वर्गामध्ये, तर तुम्ही त्या सांगू शकता. तुमचे अभिप्राय नक्कीच कळवा. कारण की दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न आहे की योग हा जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. सुरुवातीचे काही दिवस खूप जास्त उत्साह असतो सगळ्यांमध्ये आणि त्याच्यानंतर तो उत्साह हळूहळू कमी येतो. पण नम्रताताई, मंजुश्रीताई आणि सागर सर, तुमच्या सहकार्याने ऍक्च्युली हा वर्ग आपला पूर्ण झाला. म्हणजे अगदीच कोणी असलं तरी तुम्ही नक्कीच असायचा. तर त्याबद्दल तुमच्या तिघांचेही मनापासून धन्यवाद. आणि तुमचे जे काही अभिप्राय किंवा ज्या काही असतील गोष्टी तर त्या तुम्ही सांगू शकता. तुम्हाला काही अडचण असेल तर विचारू शकता आताही. एक मिनिट. अनम्यूट करते. हा, अनम्यूट करते तुम्हाला. हा, बोलू शकता आता. मॅडम, मला हे विचारायचं होतं की रोज सकाळी आता समजा आपल्याला साधना करायची आहे, योग साधना, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते आसन असले पाहिजेत? जसं आता आपण आज जसं केलं ना, लुझनिंग एक्सरसाइज थोडेसे जास्त ठेवा. म्हणजे आपण हातापायाच्या ज्या मुवमेंट करायचो त्या थोड्याशा जास्त ठेवा. परत त्याचबरोबर आपण जे ते हे रोटेशन करायचो ना आपल्या मनगटाचं वगैरे, तर ते थोडंसं जास्त ठेवा. मला असं वाटतं ती मी तुम्हाला पाठवली आहे, ती छोटीशी पीडीएफ आहे एकदम स्टार्टिंगला लुझनिंग एक्सरसाइजची. तर ते थोडंसं जास्त ठेवा. आपले जेव्हा जॉईंट्स मोकळे असतात ना, तेव्हा आपलं संपूर्ण शरीर फ्लेक्झिबल असतं आणि त्याच्यामध्ये आसनांमध्ये तुम्ही छोटी छोटी आसनं करत जा. एक स्वतःचा एक टाइम टेबल बनवायचा. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी समजा तुम्ही वज्रासनाची आसनं केली, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी जसं आज आपण वक्रासन केलं किंवा जे पुढे फॉरवर्ड बेंडिंगचं पश्चिमोत्तानासन आहे, अशी तुम्ही एक एक स्वतःचा एक टाइम टेबल बनवून तुम्ही ती करू शकता. सूर्यनमस्कार डेली घाला, जेणेकरून जर तुम्हाला बाकीची आसनं करायला नाही जमली तरीही चालेल. सूर्यनमस्कार जरी तुम्ही 2 घातले दिवसातून, तरी संपूर्ण शरीर जे आहे हे आपलं फ्लेक्झिबल राहतं आणि खूप सारी ऊर्जा आपल्याला मिळते सूर्यनमस्कारांमुळे. तुम्हाला सर मला असं वाटतं व्हिडिओची लिंक पाठवतील ना, तर एकदा तुम्ही जा. त्याच्यामध्ये मग तुम्हाला थोडीशी म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कुठलं कशा प्रकारे घेत होतो वर्ग आणि कुठली आसनं आपण शिकत होतो. आणि कसं होतं जेव्हा आपण पहिल्यांदाच योग वर्ग जॉईन करतो, म्हणजे आपल्याला कुठलाही बॅकग्राऊंड नसतो, त्यावेळेला पूर्णपणे गोंधळ असतो. आपल्याला आसनांची नावं माहिती नसतात, काहीच आणि हा 1 महिन्यामध्ये समजण्यासारखा योग नाहीये. तुम्ही जेव्हा तो सातत्याने डेली कराल त्यावेळेला तुम्हाला तो समजतो. म्हणजे अजून पण मला असं वाटतं की मला पण अजून काही समजलेलं नाहीये. म्हणजे मी एका ठिकाणी शिकते सुद्धा आणि एका ठिकाणी तुम्हाला शिकवते सुद्धा, असा तो थोडासा प्रकार असतो. त्यामुळे थोडीशी आपली साधना जी आहे ही सातत्याने ठेवा. कारण की आपल्याला प्रत्येकाला म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी अडचणी असतात, कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. म्हणून सूर्यनमस्कार मात्र रोज घाला. ते जरी तुम्ही व्यवस्थित केले ना, तरी तुमची पूर्ण साधना कव्हर होते. आणि मग एखाद दिवशी तुम्ही थोडीशी आसनं करा. पण त्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे. सर जसं लिंक देतील त्याप्रमाणे तुम्ही जा त्या लिंक वरती. आणि जर काही अडचण वाटली तर माझा नंबर तर आहेच, तुम्ही मला कधीही कॉल करून विचारू शकता. मी तुम्हाला सांगेन जे काही आहे ते. ठीक आहे, अजून काही कोणाला? चला, हरिओम. बोला. अच्छा, हा हा, तुम्ही म्यूट व्हा ना, अनम्यूट व्हा. नाही झालंय का? ओके ओके, थांबा. हा, मॅडम, मला हे विचारायचं होतं, समजा लहान मुलांना कधीपासून हे योग साधण्याची प्रॅक्टिस लहान केली मुलांना पाहिजे? का? किती वर्षाचं आहे तुमचं छोटी? माझी लहान आहे, सध्या 1.5 वर्षाचीच मुलगी आहे. पण मला असं वाटतं की मला एवढा उशीर झाला, तिच्या आयुष्यात एवढा उशीर नको. तिला कधीपासून, म्हणजे सध्या ओके, खूप लहान आहे, पण तिला कुठल्या योग्य वयात ऍटलीस्ट असेल ना की जेव्हापासून तिला 5 वर्ष, 5 वर्ष तरी चालेल? पाहिजे. पण तुम्ही तिच्या समोर थोडीशी असे व्हिडिओ चालू करून ठेवू शकता योग साधनेचे. म्हणजे कुठली छोटी छोटी करतात ती. जसं आता मी आता योग थेरपीच्या वर्ग माझे चालू आहेत, म्हणजे आम्ही शिकतोय योग थेरपी. तर त्याच्यामध्ये एक आमच्या बरोबर आहे स्टुडंट सुद्धा. तिची 2 वर्षाची मुलगी वृक्षासन करते. 2 वर्षाची म्हणजे तिची आईला ती फॉलो करते. असं म्हणजे आपण समजा आपण करत असू ना, तर तुमची मुलगी तुम्हाला फॉलो करणार. आणि मग ती छोटं छोटं तिच्या पद्धतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार. तर त्यांना आपण असं नाही सांगू शकत की असेच पाय ठेवा किंवा तसेच ठेवा. पण त्यांना ती कृती माहिती असते. म्हणजे माझी आई करते मग हे मी पण करणार, अशा ह्याच्याने ते मुलं मुलं तशी तशी मोठी होत जातात आणि ते शिकत जातात. त्यामुळे तुम्हाला बघून ती शिकेलच पुढे. पण जे ऍक्च्युअल वय आहे ते 5 वर्षाचं. कारण की मुलांना समजलं पाहिजे आपण काय करतोय, काय त्याचे फायदे आहेत, ते ऍटलिस्ट 5 वर्षाच्या नंतर त्यांना हळूहळू कळायला लागतं. आणि तुम्ही तर आहातच तिला मदत करायला. 5 वर्षानंतर ती करू शकते व्यवस्थित.
त्यांची बॉडी अजून फ्लेक्झिबल होते, कारण की ऑलरेडी लहान मुलं थोडीशी फ्लेक्झिबल असतात आणि जेव्हा त्यांना ही असं काहीतरी जोड मिळतं तेव्हा ते अजूनच जास्त फ्लेक्झिबल होतात. थँक्यू मॅडम. थँक्यू. येस, हो चालेल. चला मग मीटिंग एंड करू, भेटूया आपण नेक्स्ट मध्ये. येस, थँक्यू. हरिओम, धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मीटिंग एंड करते.